काही म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं की एका तासामध्ये 120 उमेदवार शिवसेनेनं या ठिकाणी उभे केलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत मित्र पक्षाशी आमची बोलणी सुरू होती. बोलणी सुरू असताना त्यांना कदाचित पूर्ण खात्री असेल म्हणून त्यांनी आम्हाला नम्रतापूर्वक सांगितलं की आम्हाला एवढ्या जागा देता येणार नाहीत. आम्ही नम्रतापूर्वक ते स्वीकारलं. तो अध्याय आमच्यासाठी संपला. नवीन अध्यायानं आम्ही सुरुवात केलेली आहे आणि तो अध्याय आम्ही ऐतिहासिक लिहू. 120 पैकी आमचे दखल घेण्या एवढे नगरसेवक पुण्यामध्ये निवडून येतील आणि आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणी महापौर बनू शकणार नाही अशी परिस्थिती पुणेकर निर्माण करतील. शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न केले पण शेवटी तुम्हाला स्वबळाचा नारा का द्यावा लागला? आपण गेम बीम हा शब्द माझा शब्द कसला खेळ मराठी ऐका ना. माझं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक भाषणाचा एवढा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीवर टीका करायची नाही. युती तुटली असं मी आजही समजत नाही. आम्ही 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देतोय. त्याच्यामुळं भाजपावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील टीका करण्याचा अधिकार नाही. मी माझ्या भाषणातला अर्थ तुम्हाला सांगतो की आम्ही टीका करणार नाही हे धोरण असताना जर एकामेकावर टीका समोरचे पॅनल मधले करत असतील तर 100% बरोबर ना आमचं काम ते करतात. आम्ही कुठं सेफ गेम खेळतो? आम्हाला टीकाच करायची नाही. मी काय सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे जाहीर भाषणात मी सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे 16 तारखेला कळणार आहे. आमचा हा रात्री 11 वाजता ठरवून 2000 लोकांचा जो मेळावा झाला, पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा झाला, हा एक ट्रेलर आहे. त्याचा पिक्चर 16 तारखेला दिसेल. आरोप करणाऱ्यांसोबत मी आता सत्तेत आहे. ज्यांनी माझ्यावरती आरोप केले होते की आता माझ्यासोबत म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत. नाही म्हणजे ज्याचा अर्थ असा ना की आम्ही जरी ब्रेकिंग दिली नाही तरी दोन्हीकडनं तुम्हाला ब्रेकिंग मिळते ना. आज रवींद्र चव्हाण साहेबांनी काही दिली असेल, काल अजितदादांनी दिली असेल. आता ह्याच्यात आम्ही पडून आम्ही कसला सेफ गेम खेळतोय? आरोप करतात तरी देखील मी काय सांगितलं तुम्हाला, मी परत एकदा रिपीट करतो बघा. आम्ही कदाचित संयमी असू, आम्ही कदाचित तुमच्या भाषेत सेफ गेम खेळत असू, पण आमच्या पलीकडे जाऊन चांगल्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला समोर मिळत आहेत आणि त्या आम्ही पण बघतोय. आम्ही आमचा प्रचार, आमचे उमेदवार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्हाला वर्तमानपत्रातनं आमची हेडलाईन व्हावी किंवा ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी अजिबात अपेक्षा नाही. तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज समोरच्या दोघांकडे मुंबईमध्ये स्वतः येऊन असं म्हणलं होतं की युती तुटली नाही. आजही तुमची तीच भूमिका माझी तीच भूमिका आहे. पण मग असं काय झालं की शिवसेनेला थेट परत 120 पेक्षा जास्त जागांवर उभं राहायला लागले? का तुटली युती किंवा मनपा पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने सन्मानपूर्वक जागा का नाही दिली? आणि त्याला जोडून असा प्रश्न आहे की भाजपने जो प्रस्ताव तुम्हाला दिला होता त्या जागांचा, त्याच्यात दंगेकरांचं सुद्धा नाव होतं. कदाचित त्या जागांमुळे जो जागांचा चेंज न केल्यामुळे भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिलं का? मुद्दा असा आहे की आमच्या जागेवर कोण उभं करायचं हा आमच्या पक्षनेत्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या जागेवर कोण उभं करणं हा भाजप नेत्यांचा प्रश्न आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले काही प्रभाग आणि काही नेते यांच्यामुळे आम्हाला युती तोडावी लागली. सगळंच सांगतो. बघा काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की 100 पैकी एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती, बरोबर आहे. काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की 100 पैकी 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. इतिहासात पहिल्यांदा असं असेल की 165 मध्ये 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. अजून एक इतिहासात मोठी घटना घडली आहे की पहिल्यांदा भाजपचे एवढे बिनविरोध नगरसेवक आलेत. निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. 5-5 कोटी वाटले गेले असं संजय राऊतांचा आरोप आहे. बिनविरोध कसं काय येऊ शकतात एवढे? मागच्या निवडणुकीला 15,000 कोटी रुपये वाटले असता त्यांचा आरोप होता. तुम्ही त्यांचं भलतंच मनावर घेता. मला काय म्हणजे या अधिकार आहे. आता मी उद्या असं म्हटलं की युबीटीचे नेते हे नगरपालिकेला फिरलेच नाही, मग त्यांनी किती घेतले होते? त्याच्यामुळे राजकारणातले या सगळ्या गोष्टी फेक नरेटिव्ह सेट करणं आपण बाजूला ठेवू. आपण पुणे महानगरपालिकेच्या विषयामध्ये कॉन्सन्ट्रेट होऊन आम्ही सगळे आमचे उमेदवार काम करतील. त्याच्यामुळं कदाचित आजपर्यंत आपल्याला आणि राजकीय पक्षांना असं वाटत असेल की 1-2 ठिकाणीच मैत्रीपूर्ण लढत होते.
पुण्यामध्ये आम्ही इतिहास घडवला. 120 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करतो. भाजपला लोकांनी का मतदान करू नये? तुम्हाला मतदान करावं. भाजप राष्ट्रवादीला का मतदान करू नये? पुन्हा एकदा सांगतो की भाजपाला मतदान करावं की न करावं हा पुणेकरांचा प्रश्न आहे. पुणेकरांचं मत हे गोपनीय असतं. त्यांनी आम्हाला का मतदान करावं हे आम्ही सांगतो. समोरच्याला करू नये असे सांगणारं कोण? पुणेकरांना सगळं माहिती आहे. पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला अजून जाऊन काय प्रबोधन करावं लागेल, कारण पुण्यातला मतदार हा अतिशय सुज्ञ आहे. मी म्हणून त्याचा उल्लेख केला की याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सुरेश कलमाडी साहेब देखील निवडून यायचे. हा देखील पुण्याचा इतिहास आहे. याच ठिकाणी सुरेश कलमाडी साहेबांची सत्ता होती. याच ठिकाणी शरद पवार साहेबांची सत्ता होती. याच ठिकाणी अजितदादांची सत्ता होती. याच ठिकाणी भाजपाची सत्ता होती. याच ठिकाणी सर्वसामान्यांचे नेते आणि संवेदनशील व्यक्तिमत्व शिवसेनेचे आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची सत्ता यावी हाच आमचा प्रचार आहे. धनशक्तीचा तुम्ही उल्लेख केला. कोणते पक्ष धनशक्तीचा वापर करतायत पुण्यात आणि भाजप त्यात आहे का? मला असं वाटलं की मी ह्याचा सगळ्यांचा खुलासा खरं केलेला आहे. धनशक्ती कोणाची आहे हे आता तपासणं, कारण मी बाहेरून येतो. मी काय स्थानिक नाही. सांगतो ना, मी स्थानिक नाही. इथले सगळे अनेक बंधू आणि भगिनी स्थायिक आणि स्थानिक आहेत. माझ्यापेक्षा धनशक्ती कोणाकोणाकडे आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. कधी ऐका ना, कधीतरी मी असं करणार आहे. पुण्यात आल्यानंतर मी तिकडे उभं राहणार आहे आणि तुम्हाला इकडे उभं करून प्रश्न विचारणार आहे की शिवशक्ती कुठची आणि धनशक्ती कुठची. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असंही वाटतंय का? उमेदवारांना काही गुन्हेगार उमेदवारांना तिकीट दिली गेली. तुम्ही मात्र दिलं नाही. ओमकारांना तुम्ही वापस पाठवले. हे सांगा, अजितदादांच्या अजितदादांनी 4 तिकीट दिले ते आणि भाजपला पण दिले ना. अजितदादांनी त्यांना तिकीट का दिलं ह्याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात. पण शिंदे साहेबांनी कुठच्याही गुंड प्रवृत्तीच्या माणसाला तिकीट दिलं नाही. हा आमच्या पक्षाची आयडेंटिटी. अशा लोकांना तिकीट देणं योग्य वाटतं का? पुण्यामध्ये नक्की कायदा आणि सुव्यवस्था शहरापुरतं जर बोलायचं झालं तर ती सुधारण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये शासन म्हणून स्वतः देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेबांनी लक्ष घातलेलं आहे. हा स्टेट लेवलचा विषय झाला. स्थानिक लेवलचे विषय जे आहेत त्याचे मी सगळे उल्लेख केले. तुमचा उमेदवारी तयार आहे. फॉर्म काढलाय, फॉर्म एबी फॉर्म काढलाय. एबी फॉर्म याचं उत्तर बाबा सर त्यांनी एबी फॉर्म मला माहित नाही खाल्ला की नाही. ऐका एबी फॉर्म खाल्ला म्हणजे कागद खाल्ला. जो शिवसैनिक कागद खाऊ शकतो तो काही पचवू शकतो. ते आम्ही बघू ना. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. हा, या मुद्द्यावर बोलू. या मुद्द्यावर बोलू. मनोजदादा जरांगेंचा काल दुपारी मला फोन आला होता. या संदर्भात एमपीएससीचे विद्यार्थी जे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याशी देखील मी संवाद साधला. त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी संवाद साधला. त्याच्यानंतर शिंदे साहेबांशी देखील संवाद साधला. आणि या दोघांमध्ये एकमत झालंय की एमपीएससीचे पूर्वीचे जे पेपर्स आहेत, परीक्षा आहेत, ते आचारसंहितेमध्ये पुढे ढकलून चालणार नाही. त्या देखील हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. परंतु या विद्यार्थ्यांची जी अडचण आहे ती रास्त आहे आणि ती अडचण दूर करण्यासाठी आचारसंहितेनंतर तातडीनं बैठकीचं आयोजन करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. ही दोन्ही मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका. त्यांचं असं म्हणणं आहे, सरकार आम्हाला नाही, माझं काय म्हणणं, आता आपण एमपीएससी वरनं परत कुकरवर नको. नाही, मग आता युतीवर येऊया. एमपीएससीचा विषय देखील आहे. पण सांगितलं ना, तो कुकर जर वाटला असेल तर त्याला कोणाला शिजवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं आणि कोणाची हवा काढायची पुणेकरांना चांगलं माहिती.